नमस्कार, इरडस चॉईस मध्ये आपलं स्वागत। काँग्रेसच्या मिस्टर क्लीनचा चेहरा पार काळवंडलाय। कानून के हात लंबे होते हैं हा फिल्मी डायलॉग पुन्हा एकदा खरा ठरला। कोळसा घोटाळा प्रकरणी आता सीबीआय विशेष न्यायालयानं थेट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हाजीर हो असं समन्स बजावलंय। मनमोहन सिंग यांचे राजकीय गुरु पी.व्ही. नरसिंहराव यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कोर्टाची पायरी चढावी लागली होती। आता शिष्यावरही तीच वेळ आली आहे। हजार जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी। कोळसा घोटाळ्यात त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपनं आरोप केल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी असं काव्यमय उत्तर देत विरोधकांना निरुत्तर केलं होतं। पण आता मात्र मनमोहन सिंग यांनाही खामोशी सोडावी लागणार आहे। मनमोहन सिंग आता आहेत कोळसा घोटाळ्यातले आरोपी क्रमांक 6। सीबीआयच्या विशेष न्यायालयानं अखेर मनमोहन सिंग यांना समन्स बजावलंय। मिस्टर क्लीन मनमोहन सिंग यांच्या जीवनातील हा आहे एक काळवंडलेला काळ। मनमोहन सिंग पंतप्रधान पदावर असताना एका पाठोपाठ एक घोटाळे बाहेर येत गेले, पण मनमोहन सिंगांची मिस्टर क्लीन ही प्रतिमा कायम राहिली। कॉमनवेल्थ घोटाळा, 2G घोटाळा आणि त्या पाठोपाठ उघड झालेला कोळसा घोटाळा, एका पाठोपाठ घोटाळ्यांचे आरोप होत गेले, पण पंतप्रधान पदावर असलेले मनमोहन सिंग आपण निर्दोष असल्याचा दावा करतच गेले। घोटाळेबाज सरकारचे प्रामाणिक पंतप्रधान म्हणजे मनमोहन सिंग असं चित्र होतं। घोटाळ्यांवर खुलासा करण्याऐवजी मनमोहन सिंग गप्पच राहत होते। डॉक्टर मनमोहन सिंग यांना आता थेट कोर्टाचं समन्स आल्यामुळे मनमोहन सिंग यांना या घोटाळ्यात आपला काही समावेश नव्हता हे न्यायालयासमोर स्पष्ट करावं लागलं। In any fair trial, I will be able to establish my total innocence. I have stated before the CBI my position, and I have also, as Prime Minister, issued a statement justifying what we did. Dr. Manmohan Singh ji is our former Prime Minister. He is known not only in our country but throughout the world as being a person of integrity and probity. We are here to offer our unstinted support, our solidarity. We are fully, the Congress party is fully behind him. We shall fight this legally and with all our means at our command. We are sure, we are convinced that he will be vindicated. मनमोहन सिंग म्हणजे एक विद्वान अशी प्रतिमा। अगदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही आदरणीय असलेलं हे व्यक्तिमत्व। डॉक्टर मनमोहन सिंग विद्वान आहेत याबद्दल कोणालाच शंका नव्हती, पण त्यांना पंतप्रधान म्हणून पूर्ण अधिकारानं काम करता येत होतं का हा सवाल वारंवार विचारला जात होता। 2004 मध्ये सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांची पंतप्रधान पदावर निवड केली, तेव्हा नेहरू गांधी घराण्याच्या निष्ठेबरोबरच मिस्टर क्लीन ही प्रतिमाही एक कारण होती। आता कोळसा घोटाळ्यात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागत असलं तरी मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक प्रामाणिकपणाबद्दल प्रमाणपत्र दिली जात आहेत हे विशेष। आज जो समन्स आया है उस समन्स ने ये बता दिया है कि हम इस आवंटन घोटाले में जितने बड़े बड़े लोग इसमें इन्वॉल्व थे, जिन्होंने गलती की है, उनमें से प्रधानमंत्री, पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह का नाम आना ये देश के लिए दुर्भाग्य भी है, और मुझे बहुत इस बात का आनंद है कि इसमें से कोई बच नहीं सकता। सुप्रीम कोर्ट ने बचाया है। ऐसा कोई कार्य नहीं किया जिसके कारण उनको सर झुकाना पड़े, और ये जो कोले खानों की आवंटन की प्रक्रिया थी ये 1993 से लेकर 2009 तक वैसी ही थी। काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या बचावासाठी धावून आली आहे, पण आता पूर्ण बहुमतानं सत्तेत आलेल्या भाजपनंही मनमोहन सिंग यांना लक्ष्य करणं टाळलंय।
मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेता येणार नाही असं अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात. मनमोहन सिंग यांना राजकारणात पुढे आणणाऱ्या नरसिंह राव यांच्या वाट्याला मात्र हे भाग्य आलं नव्हतं. झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देण्याचं प्रकरण असो की लखुबाई पाठक आणि सेंट किट्स प्रकरण, नरसिंह रावांना स्वतःचा बचाव स्वतःच करावा लागला होता. आता नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री पदावर राहिलेल्या मनमोहन सिंग यांना कोळसा घोटाळा प्रकरणी आरोपी होण्याची वेळ आली. इतिहास मला योग्य तो न्याय देईल असं म्हणणाऱ्या सिंग यांना न्यायालयात न्याय मिळवावा लागणार आहे. एरडा चॉईसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या संस्कृतीनं स्त्रियांना देवीचं स्थान दिलंय, पण स्त्रियांवरती अत्याचार मात्र वाढतच चाललेत. निर्भया प्रकरणी एखादी डॉक्युमेंटरी आरशाप्रमाणे आपली मानसिकता दाखवायचा प्रयत्न करते, पण आपण मात्र सत्याचा सामना करण्याऐवजी आरसाच लपवू पाहतो. हे जरी जितकं खरं आहे तितकंच निर्भयावर डॉक्युमेंटरी करणाऱ्यांना अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सातत्यानं होणारे बलात्कार का बरं दिसत नाहीत? त्याच्यावर डॉक्युमेंटरी करायची इच्छा का बरं होत नाही? फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रियांवरचे अत्याचार थांबणं गरजेचं आहे. निर्भया प्रकरण म्हणजे देशाला हादरवणारी घटना. 16 डिसेंबर 2012ला राजधानी दिल्लीत एका मुलीवर बलात्कार करून तिला जबर जखमी करण्यात आलं. निर्भयानं मृत्यूशी झुंज दिली, पण अखेर तिला मृत्यूनं गाठलंच. देशभर या घटनेनंतर उमटला तो आक्रोश. विरोधाभासानं भरलेल्या भारतात एका बाजूला स्त्रियांना आपली संस्कृती देवीच्या रूपात पाहते, तर दुसरीकडे निर्भयासारखी प्रकरणं होतच असतात. बलात्काराविरुद्ध संताप आणि आक्रोशाचा उद्रेक होत असतानाच आपल्या भारतात दर दिवशी बलात्काराची 92 प्रकरणं उघडकीस येतात. याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. देशाच्या राजधानी दिल्लीतच दररोज 4 बलात्कार होतात, अशी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी सांगते. लेस्ली एडविन या ब्रिटिश निर्मातीच्या इंडियाज डॉटर या निर्भयावरच्या डॉक्युमेंटरीनं बलात्काराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणलाय. या डॉक्युमेंटरीनं वादही निर्माण झाला. बलात्काराचा दोषी आणि दोषींच्या वकिलांची वक्तव्य यांनी स्त्रियांबद्दलची प्रतिगामी मानसिकता उघड केली. डॉक्युमेंटरीवर वाद झाल्यानंतर ही डॉक्युमेंटरी भारतीय टीव्ही चॅनल्सवर दाखवण्यास सरकारनं बंदीच केली. खरं तर आरशाला बंदी घालून काहीच होणार नाही. गरज आहे ती सत्य बदलण्याची. भारतात स्त्रियांना देवी मानलं जात असलं तरी त्यांच्यावर अत्याचार होतात, हे सत्यही नाकारून चालत नाही. फक्त स्त्रियांना देवी समजून चालणार नाही, तर त्यांच्यावरचे अत्याचार थांबवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवरही प्रयत्न होणं गरजेचं आहे. एका निर्भया प्रकरणावरून देशभर आक्रोश उठतो. दोषींना तातडीनं शिक्षा व्हावी यासाठी उद्रेक होतो. पण प्रत्यक्षात स्थिती किती बदलते हाच खरा प्रश्न आहे. कुठलाही गुन्हा घडतो त्यामागे सामाजिक कारण असतं. गुन्हेगारही याच समाजातून आलेला असतो. पण त्यानं चूक केल्यानंतर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी व्यवस्थेत बदल घडवून प्रयत्न होणं गरजेचं असतं. पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा घडू नये म्हणून एक समाज म्हणून आणि एक शासन व्यवस्था म्हणून काय पावलं उचलली जातात हेही पाहणं महत्त्वाचं ठरतं. बलात्कारासारखा गुन्हा वारंवार घडतो तेव्हा नराधमांना आपण कायद्याच्या कचाट्यातून सुटू याची खात्री तर वाटत नसते. पोलिसांचा कमी झालेला धाक आणि दीर्घकाळ चालणारी न्यायदानाची प्रक्रिया याबाबत उपाय शोधणं गरजेचं नाही का? निर्भया प्रकरणात डॉक्युमेंटरीच्या प्रसारणावर बंदी घालण्यापेक्षा या डॉक्युमेंटरीनं पुढे आणलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अधिक महत्त्वाचं आहे. पण तसं न होता या डॉक्युमेंटरीच्या प्रसारणावरच बंदी घालण्यात आली. दोष कोणतेही दाखवून दिले तरी त्यात काही गैर न मानता दोष दूर करण्यावर भर द्यायला हवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.